नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अलीकडे चर्चेत आलेलं डिलिमिटेशनचं बिल अखेर नामंजूर करण्यात आलं. नेमकं काय करण्यात या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर, विधेयकाच्या बाजूने आणि विरोधात किती मतं पडली आहेत या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. महिला आरक्षण घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत आता नामंजूर झालेलं आहे. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केल्याने विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. लोकसभेत सादर केलेलं महिला आरक्षण विधेयक 2 दिवसाच्या प्रचंड मोठ्या चर्चेनंतर नामंजूर झालंय. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा आहे, पण त्यामागे लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना छुपा अजेंडा असल्याने आम्ही याला विरोध करतोय असं विरोधकाकडून विरोध दर्शवण्यात आलाय. घटना दुरुस्तीच्या बाजूने 298 मतं पडली तर 230 मते विधेयकाच्या विरोधामध्ये पडली. एकूण 528 सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे राष्ट्रीय लोकशाही आघाडी तसेच इंडिया आघाडीतील काही खासदार मतदानावेळी गैरहजर राहिले. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी 67 मतांची आवश्यकता होती. मात्र विरोधकांच्या ठाम भूमिकेमुळे मंजूर होऊ शकलेले नाही. संसदेच्या 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयकाबरोबर इतरही 2 विधेयक सादर करण्यात आली होती. 2029 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी विधेयक सत्ताधाऱ्यांनी सांगितले. मात्र या विधेयकाची अंमलबजावणी ही मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडल्याने विरोधकांनी विधेयकाला विरोध दर्शवल्याचं चित्र समोर येत आहे. अतिशय गदारोळ लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याच गदारोळाचा परिणाम झालाय की ते विधेयक आता शेवटी नामंजूर करण्यात आलंय. कारण मतदान प्रक्रिया पार पाडली जाते. लोकसभेमध्ये 2/3 मतदानाच्या नंतरच ते विधेयक सर्व बहुमताने पास केलं जातं. मतदान हे केल्यानंतरच त्या ठिकाणी लोकसभेमध्ये ते बिल नामंजूर करण्यात आलंय. या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिजे. प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.